नेल्सन मंडेला म्हणतात, खरा शूर तो नाही ज्याला कधीच भीती वाटत नाही, तर खरा शूर तो आहे जो आपल्या भीतीवर मात करतो. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील 18वा रविवार साजरा करत आहोत आणि आजची तिन्ही वाचने आपल्याला परमेश्वरावर असलेला अढळ विश्वास प्रकट करण्यास पाचारण करत आहेत. परमेश्वर सर्व संकटांत आपल्या बरोबर असतो. सर्व वादळांवर मात करण्यास तो आपल्या समवेत असतो. आपल्याला तो प्रबळ करतो. म्हणून कोणत्याही संकटाला घाबरून न जाता परमेश्वर आपल्याला वाचवायला समर्थ आहे असा आपण विश्वास बाळगावा. आजच्या उपासनेत आपण 3 देवाचे सेवक पाहतो किंवा मुख्यत्वे 3 व्यक्तिमत्वे आपणास पाहावयास मिळतात. त्यांनी परमेश्वरावर आपली भिस्त ठेवली आणि त्यांची संकटात असणारी नौका सुखरूप परमेश्वराने किनाऱ्याला लावली. पहिला सेवक म्हणजे संदेष्टा एलिया. त्याने आहाज राजाच्या राणीला म्हणजेच जजबेल हिच्या बाल देवाच्या याजकांना आव्हान दिले. त्यांच्यासमोर याहवे हाच खरा आणि जिवंत देव आहे असे त्याने सिद्ध केले आणि म्हणूनच जजबेल राणी त्याला मारायला टपली असता तो घाबरून होरेब पर्वतावर पळून गेला. पण त्याला 40 दिवस आणि 40 रात्र देवाने अन्न पुरवले. तेथे देवच आपला भक्कम संरक्षक आहे असा हा त्याचा देवावरचा विश्वास अधिकाधिक प्रबळ झाला. दुसरा सेवक आपण पाहतो तो म्हणजे संत पौल. संत पौलचे परिवर्तन झाल्यानंतर अनेक छळांना त्याला सामोरे जावे लागले. परंतु भीतीपोटे दडून न राहता किंवा भीतीपोटी दडून न बसता गालिली जे समाजातील रंजले गांजले आणि दुर्लक्षित लोक होते त्यांना ख्रिस्ताच्या विश्वासात तो दृढ करतो व प्रभूच्या हाकेला प्रतिसाद दिल्यानंतर मागे वळून न पाहता, संकटांना न घाबरता, संकटांना न जुमानता प्रभूचा उत्तम असा सुवार्तिक बनतो. कारण त्याने स्वतःपेक्षा प्रभूच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला होता. तिसरा व्यक्ती आपण पाहतो किंवा तिसरा सेवक किंवा तिसरं व्यक्तिमत्व आपण आज पाहत आहोत ते म्हणजे संत पेत्र. त्याने प्रभूवर लागलीच विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली आणि प्रभूने आज्ञा दिल्याप्रमाणे पाण्यावर तो चालू लागला. जोपर्यंत त्याचे लक्ष प्रभूच्या शब्दाकडे आणि प्रभूच्या अलौकिक सामर्थ्याकडे होते, त्याच्या अस्तित्वाकडे जोपर्यंत तो पाहत होता, निहाळत होता, तोपर्यंत तो सुखरूप होता. परंतु जेव्हा त्याचे लक्ष प्रभूपासून विचलित झाले तेव्हा तो बुडू लागला. संकटाला पाहून त्याचा प्रभूवरचा असलेला विश्वास डळमळीत झाला. भीतीचे साम्राज्य त्याच्या अवतीभोवती पसरले. त्याला प्रभू हा सामर्थ्यवान परमेश्वर आहे ह्याचा विसर पडला असावा आणि म्हणून त्याच्या अल्पविश्वासामुळे तो पाण्यात बुडू लागला. ह्यातून आपल्याला 3 ते 4 गोष्टींचा बोध होतो. पहिलं, भीती आपल्याला देवाची उपस्थिती विसरायला भाग पाडते आणि म्हणून भीतीऐवजी आपण देवाच्या सामर्थ्याला महत्त्व दिले पाहिजे. दुसरी बाब आपल्या लक्षात येते ती म्हणजे येशूच्या शब्दावर चालणारी व्यक्ती कधीही संकटात डगमगत नाही आणि म्हणून देवाचा शब्द आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू असायला हवा किंवा तो करायला हवा. तिसरं म्हणजे देव प्रत्येक प्रार्थनेला उत्तर देतो आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून येतो. पेत्राची प्रभू मला वाचवा ही प्रार्थना बायबलमध्ये सर्वात छोटी प्रार्थना आहे, परंतु त्यात तळमळ आणि मनापासून केलेली प्रार्थना होती. म्हणून
तन्मयतेने केलेली प्रार्थना परमेश्वर नक्कीच ऐकतो. चौथं म्हणजे परमेश्वराबरोबरची जवळीकता आम्ही दिवसेंदिवस दृढ करावी, वाढवावी, जेणेकरून प्रभूचं अस्तित्व आम्हाला सदैव जाणवत राहील.